बिलकुल शांत बसा. आमच्यासाठी आहेत ते मंत्री, आमचे मंत्री आहेत. आम्ही बोलू त्यांच्याशी. त्यांना आमची भीती वाटत नाही, आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. आणि त्यांचेच लोक आलेले आहेत भिल्ल समाजाचे, कोणी दुसरे नाही आले. सर नमस्कार. 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 तुम्हाला भेटायला आलो सर. अरे सर किती फोन करतोय कालपासून तुम्हाला. सर बस ना, तुम्ही 2 मिनिटं वेळ द्या आम्हाला. 2 मिनिटं वेळ द्या. आपण आदिवासी विकास विभागाकडून या लोकांना हे दिलेलं. शहरामध्ये इतकं अतिक्रमण आहे, पण यांना फक्त हेच काढायचं आहे. आणि सगळे भिल्ल समाजाचे लोक. आणि वरून ते म्हणतात की यांनी तांबापूरमध्ये घरं विकली. या महापौर म्हणतात यांच्यावर अॅट्रॉसिटी तर करूच आम्ही. आणि त्यांनी सिद्ध करावं की कोणी घरं विकली आमच्या लोकांनी. आणि दुसरं सांगतात 5-5 लाख 1000 रुपये घेऊन म्हणे तिथं जागा करून दिली. कोणी जागा करून दिली ते पण सांगावं त्यांनी. मी नेता आहे त्यांची. त्या बाईंनी सांगावं की मी घेतले का कोणी घेतले घरं. आणि तेवढंच करायचं राहिलं असतं साहेब. 1.25 लाख लोकांना जमिनी दिल्या मी. आणि तुम्ही कोणती पण यंत्रणा असेल ना तुमची तिचं करून घ्या. आमचा विषय असा आहे की आम्हाला या जागेवरती आता बघा पाऊस येतोय, पाणी येत आहे, सगळं येत आहे. रोज पोलीस पाठवले जातात. रोज शहरातला पण जागा आहे ना ग्रामीण भागात आहे. यांनी विकत घेतलेली जागा आहे. कायदा आपल्याकडे असताना सुद्धा काहीही बोलायचं म्हणजे तुम्ही 2 महिने होऊन पदावर. आणि ह्या सगळ्या लोकांनी तुम्हाला मतं दिली. तुमचे नगरसेवक झाले तेव्हा तुम्ही गिरीश भाऊंसह सगळ्यांनी शब्द दिला तेव्हा. मग तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मतं घ्यायची आणि तुमची जागा आम्ही हलवणार नाही. त्या विषयात जाऊ नका. नाही आपणच आहोत ना महायुतीत. मी पण आहे ना. नाही ऐका ना. 1 जानेवारी 2011च्या पूर्वी हो जर नियमापूल करून असेल, आपले जर अतिक्रमण करून असेल तर 25 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार त्यांना नियमापूल करता येते. मग तोच नियम. उपाशी तापाशी. अरे थांब ना ताई. तर अडचण कशी आहे का अनेक वेळा ते पुरावे मागते. तो पुरावे ग्राह्य धरण्यापेक्षा ते काय करतं माहिती ऐका खरं ऐका. 2011च्या मतदार यादीत जर नाव असत तरी ते ग्राह्य धरण्यात यावं. 2 गोष्टी आहेत सर. ती आहे तिकडच्या हाती, ते आहे ग्रामपंचायती एरियामध्ये. ह्या लोकांची नावं आहेत इकडे तांबापूरमध्ये. आता यांच्यामध्ये कसं आहे की यांची फॅमिली आहे ना. तुम्ही एकदा जर सर तुम्हाला वेळ मिळाला ना नक्की या. तेव्हा मी म्हणून आग्रह करत होती दादा नाही हो ना मला माहिती सर. तो नाही मुद्दा. ते खूपच चांगलं झालं तुम्ही गेले. थँक्यू तुमचं. यांच्याकडे सर माझा जो आग्रह होता ना दादांकडे आपली मीटिंग झाली ना तेव्हा मी सांगत होती की पेसा एरियात नसणारे जे भिल्ल आहेत त्यांचा सर्वे झाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.